संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर परिसरात शिकारीच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. मानाजी नाना सुपेकर यांची नांदूर परिसरात शेती असून शेतीत विहीर आहे. शुक्रवारी रात्री शिकारीच्या शोधातील बिबट्या विहिरीत पडला. ही घटना सकाळी दिनेश सुपेकर हा शेतात जनावरे चारण्यासाठी घेऊन गेला असता त्याच्या लक्षात आली, अशी माहिती शेतकरी विजय सुपेकर यांनी दिली आहे. मी विजय मानाजी सुपेकर, राहणार नांदूर खंदरमाळ, तालुका संगमनेर. सकाळी आमची मुलगा इथं जनावरे बांधण्यासाठी आला असता आवाजामुळे तो विहिरीकडे बघण्यासाठी गेला तर तो बिबट्या विहिरीमध्ये पडलेला आढळला. आता आमची इथं पूर्णतः शेती आहे आणि रात्रीच्या वेळेस पाणी वगैरे भरावं लागतं इथं. तरी इथं महिला शाळकरी मुलं इथं फिरत असतात. तरी वन विभागाने थोडीशी दक्षता घेऊन पिंजऱ्यांची संख्या किंवा इतर काही बिबट्या संदर्भात काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात काळजी घ्यावी. आणि MSCB डिपार्टमेंटला पण एक विनंती की त्यांनी आम्हाला किमान दिवसा लाईट देण्याची व्यवस्था करावी. मी भरत पाटील सुपेकर, नांदूर खंदरमाळ. आमच्या नांदूर गावामध्ये जवळजवळ 15 ते 20 बिबट्यांचा वावर कंटिन्यू दिसतोय आणि दिवसा शेतामध्ये काम करायला रात्रीचा तर प्रश्नच नाही, पण दिवसासुद्धा रात्री भीती वाटते. महिला पोरांना भीती वाटते शेतामध्ये काम करण्यासुद्धा. तेव्हा वन विभागाने काळजी घ्यावी आणि यांचा बंदोबस्त करावा. शक्यतो बरेच ठिकाणी पिंजरे लावण्यात यावी अशी विनंती करतो. दरम्यान परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून वन विभागाने जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तर शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे देखील जिकिरीचे झाले असल्याचे बोलले जात आहे. तर ही माहिती समजताच वनपाल हारून सय्यद, वनरक्षक श्रीकृष्ण सातपुते, उमा केंद्रे, तुकाराम गुबांडे, वनसेवक दीपक वायळ, विलास दुधवडे, अनंता काळे, बाळासाहेब ओयरा, अजिंक्य तळपे आदींनी धाव घेतली. तर बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव. त्याला आता आराम झाला बघा. घ्या बरं बरोबर, घ्या बरं. ए सुबा, ए सुबा, ए घ्या ना बरोबर, घ्या ना आता. घ्या बरं, घ्या बरं, घ्या ना. ते बघ आलं पिंजऱ्यात, बघ ते बघ आलं पिंजऱ्यात, ते बघ. ओके दारवाजा खाली सोडा. आता नाही चहा आला.